सराटीमध्ये मतदारांची भेट घेण्याची दोन कारणं. एक, 30 तारखेला दादानी माननीय विखे पाटील साहेब यांना विनंती केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या मान्यतेने जी एसओपी दिली ते एसओपी त्यांनी मराठा विषयाचे अभ्यासक तज्ज्ञ सर्व जिल्ह्यातले विभागातल्या लोकांची चर्चा करून सर्व आपण मराठा बांधवासमोर जनतेसमोर मीडियासमोर केल्यानंतर त्याने आमच्या विनंतीला मान ठेवून उपोषण केलं. खरं तर दादानी उपोषणाला बसूच नाही माझी त्यांना पहिल्यापासून विनंती होती. उन्हाचा काळ आहे, प्रचंड मोठं ऊन होतं आणि त्याच्यामध्ये दादा जाऊन वारवात बसले, उन्हात बसले आणि मला खरीच सकाळपासून ती काळजी होती की त्यांच्या तब्येतीची होती, भाऊ म्हणून होते. परंतु मी पहिल्यांदा त्यानंतर मीडियासमोर आज पहिल्यांदा जिथे कारण हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्यांची तब्येत घरी नव्हती ती पाहण्यासाठी मी त्यांचा आभार मानायला आलो की आपण ते उपोषण आमच्या शब्दासाठी माझ्या शब्दासाठी मागे घेतलं त्यासाठी मी तुमचा शब्द आभार मानतो. त्यानंतर माझं त्यांचं बोलणं झालं आणि मग अनेक निर्णय आपण त्या प्रक्रियेमध्ये केले. मला असं वाटतं की निर्णय करत असताना जेवढे फास्ट निर्णय किंवा जेवढे फास्ट या मागच्या 10, 12, 15 दिवसात झाले तेवढे कदाचित कधी झाले आणि त्याचा मला आनंद आहे की एक वाटाघाटीचा सेतू बनण्याचा मी जो प्रयत्न केला तो सेतू मी असं नाही म्हणणार की तो पूर्ण झाला. अजून सेतू खूप मोठा आहे आणि तो सेतू पूर्ण करत असताना दादाला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अजून मला खूप समाजासाठी करायचं आहे आणि ते करत असताना काही प्रयत्न जे आम्ही पूर्ण केले ते पूर्णत्वाकडे जात आहेत याची मला आनंद आहे. यामध्ये आपण एक मोठी मागणी केली होती की MIDCमध्ये मुलांना नोकऱ्या लागल्या पाहिजे. त्या MIDCमध्येच देखील परिपत्रक तात्काळ काढलं गेलं. दुसरी आमची मागणी होती की आमच्या काही बांधवांनी स्वतःच्या आरक्षणामध्ये बलिदान दिलं, त्यांच्या कुटुंबाला मदत झाली पाहिजे. त्या मदतीचा GR देखील निघाला आणि माझ्या माहितीप्रमाणे धनादेश देखील वाटले गेले. माननीय कुचे साहेबांच्या पण मतदारसंघात त्याचं घरी जाऊन देण्यात आलं आणि मला एक गोष्टीचं त्याचा आनंद यासाठी आहे की माझ्या मराठा कुटुंबाच्या बांधवाला आज काही ना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून दादाच्या प्रयत्नाने ती मदत झाली आणि आज ग्रामीण भागातल्या एका कुटुंबाला 10 लाखाची जर मदत झाली तर निश्चितपणे त्याच्यासाठी एक आधारवड निर्माण होतो आणि आधारवड दादांच्या आशीर्वादाने आणि माननीय देवेंद्रजींच्या प्रयत्नाने झाला याचा देखील मला वाटतं. त्यानंतर आमची मागणी होती की आम्ही बनवली गेली, त्यामध्ये काही छोटे मोठे सुझाव सुचवले होते ते 2 दिवसानंतर करून पुन्हा दादांकडे पाठवले गेले. हे सगळे कागदपत्र मी इथं आणलेले. ही SOP देखील दिली गेली. त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती, त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं, त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती. मी काल रात्री दादा श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरची, ते मैसूरला आहेत, परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ॲडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे. तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे. कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे, परंतु आपण एक नवीन